आज आपण बघूया लँग्वेजेस म्हणजे भाषेचा अभ्यास कसा करता येईल ते. म्हणून मी लिहिते भाषा. भाषेचा साधारणपणे इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत, फ्रेंच या जनरली भाषा असतात शाळेत. इंग्लिश कंपल्सरी असते, मराठी पण कंपल्सरी आहे, हिंदी किंवा संस्कृत ऑप्शन आहे, फ्रेंचसुद्धा ऑप्शनल आहे. मराठी आणि इंग्लिश बेसिकली, हिंदी तिसरी ह्यासाठी एक पॅटर्न आहे. संस्कृत आणि फ्रेंच ह्यासाठी मात्र पाठांतर जास्त लागतं. आत्ता आपण इंग्लिश, मराठी आणि हिंदी यासाठीचा अभ्यास कसा करता येईल ते पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर जे आपले धडे आहेत, लेसन्स आहेत, ते पूर्णपणे वाचून काढायचे आहेत, कमीत कमी 2दा. आणि त्याच्याही आधी ॲक्च्युली शाळेत जेव्हा तुम्हाला बाई शिकवतात, तुमच्या टीचर्स जेव्हा शाळेत शिकवतात, पूर्ण लक्ष द्या, लेसन समजावून घ्या त्या शिकवताना, आणि मग घरी आल्यावर तोच लेसन तुमचा 2दा वाचून काढा. लेसन 2दा वाचला की पुढे स्टेप असणार आहे ती म्हणजे रेडीमेड जी आन्सर्स तुमच्याकडे असतील. हल्ली भरपूर डायजेस्ट असतात, भरपूर गाईड्स असतात किंवा रेडीमेड आन्सर्स, प्रश्नोत्तरं अशा पद्धतीने वेगवेगळी पुस्तकं मिळतात. कुठचंही पुस्तक घ्या जे तुम्हाला चांगलं वाटेल, ते पुस्तक घेऊन ते पुस्तकसुद्धा त्या पुस्तकातला तो पर्टिक्युलर लेसन पूर्णपणे वाचून काढायचा आहे. ओके, तो मी स्टेप्स लिहिते तिथे. मुख्य करून आपण इंग्लिश बघतोय, भाषा, मराठी बघतोय आणि हिंदी बघतोय. ओके, या मुख्य भाषा. पण त्याचबरोबर संस्कृत, फ्रेंच अशा भाषासुद्धा बघूच शकतो आपण आजच ह्याच माझ्या व्हिडिओमधून. संस्कृत, फ्रेंच इत्यादी या सगळ्या भाषा म्हणजे लँग्वेजेस. सगळ्यात पहिली स्टेप, शाळेत जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा पूर्ण लक्ष देणं. म्हणून शिक्षकांकडे पूर्ण लक्ष द्या. दुसरी गोष्ट, पूर्ण लक्ष देऊन लेसन तुम्हाला समजला, या भाषांमधला एक लेसन. दुसरी गोष्ट काय करायची की घरी येऊन प्रत्येक लेसन मी इथे धडा लिहिते, 2 वेळा वाचणे. ही आपली आहे दुसरी स्टेप. आता लेसन म्हणजे फक्त लेसन असं नाही, भाषा आहेत त्यामुळे त्यात कवितासुद्धा असतात. म्हणून धडा आणि कविता दोन्ही, धडा किंवा कविता 2दा वाचायचं. त्यानंतर पुढे आपण काय करायचं, तिसरं गाईड म्हणूया आपण. गाईडमधील धडा पूर्ण वाचणे. गाईडमधला धडा पूर्ण वाचायचा म्हणजे काय, मी असं म्हटलं पूर्ण वाचायचा कारण गाईडमध्ये काही धडा लिहिलेला नाही आहे, लेसन नाही आहे तिथे. त्या लेसनवर प्रश्न उत्तरं आहेत. लेसनमधली वोकॅब्युलरी म्हणजे शब्दसंपदा आहे. त्याचबरोबर ग्रामर, लेसनमध्ये व्याकरण जे काही असेल ते व्याकरणही त्यात आहे. त्या लेसनशी रिलेटेड इतर काही रायटिंग स्किल्स असतील, म्हणजे इतर काही पत्रलेखन म्हणा, निबंध लेखन म्हणा, जे काही इतर गोष्टी असतील त्या सगळ्या त्या लेसनमध्ये डायजेस्ट, गाईड किंवा रेडीमेड कुठचीही प्रश्नोत्तरं त्या लेसनशी रिलेटेड जी तुम्हाला मिळतील त्यात हे सगळं घेतलेलं असतं, पूर्ण कव्हर केलेलं असतं. आणि म्हणून ते पूर्ण वाचायचं. म्हणजे साधारणपणे काही मोठी माणसं असा विचार करतील की गाईड आणि डायजेस्ट हे का वाचायचं, कारण आपली मुलं आपल्या मनाने लिहायला हवीत ना उत्तरं. बरोबरच आहे, तुम्ही उत्तरं तुमच्या मनानेच लिहायची आहेत. पण ते सगळं एकदा वाचलं की अख्खाच्या अख्खा तो लेसन पूर्णपणे तुम्हाला समजतो. म्हणून ते अख्खं एकदा डायजेस्टमधला तो प्रत्येक लेसन पूर्ण वाचायचा, पहिल्या अक्षरापासून ते शेवटच्या अक्षरापर्यंत इतका पूर्ण वाचायचा.
लक्ष देऊन, ऑफकोर्स लक्ष देऊन, नुसता धरलाय मनात काहीतरी वेगळे विचार आणि नुसतं वाचताय असा नाही, पूर्ण लक्ष देऊन तो एकदा वाचायचा. धडा अगदी व्यवस्थित समजेल एवढं सगळं केल्यावरच मुळात. आणि भाषेचे प्रश्न कसे असतात हल्ली, की एखादा पॅरेग्राफ दिलेला असतो, त्याच्यावर खाली तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. एवढा जेव्हा तुम्ही वाचन कराल इतक्या वेळा, हे मी सांगितलं ह्या पद्धतीने, आपोआप ॲक्च्युली ती उत्तरं लिहिता येणारच आहेत. पण तरीही सराव लागतो, प्रॅक्टिस लागते कुठच्याही गोष्टीची. आणि म्हणून पुढची स्टेप काय आहे, की प्रत्येक धड्यामधील प्रश्नोत्तरं लिहिणे. ओके. आता ही प्रश्नोत्तरं कशी लिहायची, तर ही प्रश्नोत्तरं जी परीक्षेला साधारणपणे मॅक्झिमम वेळा येतात, जास्तीत जास्त वेळा जी परीक्षेला येतात ती प्रश्नोत्तरं एकदा बघून लिहा. बघून का, ती चांगली मनात फिक्स होतील. आणि मग सराव, प्रॅक्टिस कशी करायची, तर नेक्स्ट स्टेप, पेपर न बघता सोडवणं. आता तो जो तुमचा पेपर असेल तो न बघता सोडवायचा. पेपर्स असतात आपल्याकडे, मागच्या वर्षीचे मिळतात, डायजेस्टमध्ये पाठीमागे असतात, त्या लेसनला मिळालेले असे सुद्धा पेपर्स हल्ली असतात. प्रत्येक लेसनवर एक एक छोटी छोटी टेस्ट असते, चाचणी. त्या तशा टेस्ट आपल्या हाताने लिहून काढायच्या, न बघता सोडवायच्या. हे एवढं वरचं सगळं पूर्ण झाल्यानंतर. आणि जेव्हा असं सोडवून होईल तेव्हा ऑलमोस्ट एक 80% तुमचा अभ्यास निश्चितच होईल. पण हा जो सोडवलेला पेपर आहे तो शिक्षकांकडून तपासून घ्यायचा. शिक्षकांकडून तपासून घेणे. तो पेपर शिक्षकांकडून तपासून घ्यायचा, म्हणजे चुका तुम्हाला कळतील. आणि अशी परत परत रिव्हिजन करत राहायची मग त्याच्यानंतर. म्हणून पुढची नेक्स्ट स्टेप, उजळणी. जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा, 2दा जमली, 3दा जमली, अतिशय छान. निदान एकदा तरी परीक्षेच्या आधी व्हायला हवी, म्हणजे ॲक्च्युअल परीक्षेला. कारण ही भाषा अशा असतात विषय ते, की ते तुम्ही अगदी तोंडपाठ केले, सायन्ससारखं, गणितासारखे फॉर्म्युले असं नाही येते. ते तुम्हाला यावं लागतं, उपजत कळावं लागतं, आणि आपोआप तुमचं स्वतःचं आन्सर तयार व्हावं लागतं. आणि त्यासाठी त्यासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे. बसून पाठांतर, ग्रामर तुम्ही नाही करू शकत. पाठांतर करून ते लक्षात राहील असं नाही आहे. त्यामुळे ते समजायलाच हवं. आता समजण्यासाठी हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून ही रिव्हिजन परत परत करत राहायची. आता हे एवढं सगळं मी म्हटलं, याला साधारण अंदाजे तुम्हाला रोज अर्धा तास एवढा वेळ प्रत्येक विषयाला द्यावा लागेल. म्हणजे इंग्लिशला अर्धा तास, मराठी कंपल्सरी आहे त्याला अर्धा तास, हिंदी संस्कृत जे असेल त्याला अर्धा तास, फ्रेंच असलं तर अर्धा तास. टोटल 1.5 तास होतो. 3 भाषा साधारणपणे प्रत्येकाला शाळेत असतात, कॉलेजमध्ये सुद्धा. कॉलेजमध्ये तर 2च असतात, कधी कधी ऑप्शनल घेतला नसेल तर 2च असतात. अर्धा तास बस. प्रत्येक विषयाला भाषेच्या अर्धा तास रोजचा. एक रविवारमध्ये ब्रेक घ्या, म्हणजे काय सतत आपलं तेच तेच बोर होऊ शकतं. एक रविवार भाषेला हात लावू नका, पण बाकीचे सोमवार ते शनिवार रोजच्या रोज करायचं. 1.5 तास टोटल, 3 विषय, 3 भाषा, टोटल 1.5 तास. असं जर कंटिन्युअसली तुम्ही करत राहिलात तर निश्चितपणे तुमच्या प्रत्येक भाषा सुधारतील. आणि तुम्हाला मार्क भाषेत जे जातात, शुद्ध लेखनासाठी जातात, काहीतरी गडबड करता लिहिताना व्याकरणात जातात, रायटिंग स्किल्स, पत्रलेखन, जे लेखन असतं एक्स्ट्राचं, निबंध लेखन वगैरे वगैरे, त्यात जातात. हे सगळं काही कमी होईल, एवढी गॅरंटी आहे. म्हणून ही पद्धत फॉलो करा, करून बघा कसं जमतं आहे तुम्हाला. आणि जमलं, छान झालं की मला नक्की कळवा कमेंट्सच्या माध्यमातून. आज आपण भाषांचा अभ्यास कसा करायचा हे बघितलं आहे. संस्कृत आणि फ्रेंच यासाठी मात्र एक्स्ट्रा एफर्ट गरजेचे आहेत, एक्स्ट्रा प्रयत्न, कारण तिथे खूप पाठांतर करावं लागतं. पाठांतर खूप महत्त्वाचं असतं. ओके, खूप इम्पॉर्टंट. हे बाकी सगळं सेम आहे,
हे करायचंच, पण पाठांतर करावं लागतं, कारण फ्रेंच ही तर पूर्ण नवी भाषा आहे. संस्कृत पण पूर्ण वेगळी असते, त्यात पाठच करावं लागतं, त्याला पर्याय नाही. या 2 भाषा पाठांतराच्या आहेत किंवा इतर अशा ज्या एक्स्ट्राच्या भाषा आहेत त्या पाठांतराच्या आहेत. या भाषा पाठांतराच्या कमी आहेत, तिथे असा अभ्यास करावा लागतो. हे झालं भाषांबद्दलचं. आज मी इथेच थांबते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.